नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र अर्जुन सायलीची वाट बघत असतो आणि त्याचं लक्ष पूर्णपणे जिन्याकडेच असतं की मिसेस सायली आता ग्रीन कलरची साडी नेसून खालीच येतील. एवढ्यात मात्र आता चैतन्य सुद्धा त्याला चिडवत असतो आणि दुसरीकडे सायली मात्र हळूहळू जिना उतरत असते आणि आता अर्जुनचं लक्ष पूर्णपणे सायलीकडे असतं. जेव्हा सायली त्याच्या समोर येते तेव्हा मात्र तिने हिरव्या रंगाची साडी न नेसता गुलाबी रंगाची साडी नेसलेली असते. त्यामुळे आता त्याचा खूपच मूड खराब होतो आणि त्याला प्रचंड राग येतो. त्यानंतर आता पूर्ण आजी म्हणते, "काय रे, असं काय बघतो आहे तिच्याकडे पहिल्यांदा बघितल्यासारखं?" तेव्हा मात्र अस्मिता म्हणते, "असंही तो अब नॉर्मलच आहे, तुला माहिती आहे ना?" तर अश्विन म्हणतो, "हो, बरोबर आहे. घरामध्ये फक्त अस्मिताताईच नॉर्मल आहे, बाकी तर सगळे असेच आहे." त्यानंतर आता सगळेजण पुन्हा अर्जुनला आणि सायलीला चिडवू लागतात. दुसरीकडे मात्र अर्जुन खूपच दुखावलेला असतो आणि अर्जुन मनामध्ये तो विचार करतो, की मिसेस सायली अशा का वागल्या असतील? त्यांनी माझ्या फिलिंग्सची काहीच त्यांना कदर नाही का? एवढ्यात सायली मात्र त्याच्यासमोर नाश्ता घेऊन येते. आता मात्र मला नको आहे असं रागातच म्हणून अर्जुन तिथून निघून जातो आणि हे बघून मात्र आता सायलीलाही वाईट वाटतं, की काय झालं नक्की ह्यांना? आणि त्याच्या पाठोपाठ चैतन्यसुद्धा मागेच त्याचे जातो. दुसरीकडे मात्र आता प्रतिमाला घरामध्ये स्केच आर्टिस्ट विचारत असतो, की "तुम्ही थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करा ना." परंतु आता प्रतिमा खूपच आपल्या मेंदूवर ताण देते आणि तिला त्रास होतो. त्यामुळे ती म्हणते, "मला खरंच आठवत नाहीये तो कसा दिसतो." आणि आता याचा फायदा मात्र नागराज आणि प्रिया करून घेतात. लगेचच म्हणतात, "बाबा नको, आईला खूप त्रास होतो आहे." परंतु रविराज प्रियाचं बोलणं इग्नोर करतो. "थोडं तरी आठव ना तो कसा दिसतो?" इकडे मात्र सायली विचारतच असते, की खरं तर आज मी ह्यांच्या आवडीच्या रंगाची साडी नाही नेसू शकले. या गोष्टीचं तर मला वाईट वाटतंच आहे. पण हरकत नाही. मी आज स्वयंपाकामधनं ह्यांच्यासाठी हिरवा रंग दाखवेल आणि लगेच ती विमलला विचारते, "आपल्याकडे पालक आहे का?" तर ती हो म्हणते आणि लगेच सायली म्हणते, "आज मस्त पालकचे थालीपीठ बनवते." हे ऐकून पूर्ण आजी खूप खुश होते. "अगं खूपच मस्त, फार दिवसांनी खायला नाही मिळाले." असं म्हणून आता ती खुश होते. इकडे सायली कामाला लागते. तेवढ्यात मात्र तिला आता कुसुमचा फोन येतो आणि त्यावर "आज काय प्रगती आहे का?" असं ती सायलीला विचारू लागते. सायली तिला सांगते, "खरं तर आज खूपच चांगली प्रगती झाली असते गं. ह्यांनी मला सकाळी सांगितलं होतं, की ह्यांना ग्रीन कलर खूप आवडतो आणि तशी मला ग्रीन साडी भेटली सुद्धा आणि ती मी घालणारच. पण तुला काय सांगू, ती खूप मोठी पदराला विरली होती गं. त्यामुळे मी घालू नाही शकले." तर तेव्हा मात्र आता कुसुम डोक्याला हात लावून घेते. त्यावरती म्हणते, "ह्यांच्यासाठी मी नेसलीसुद्धा असती, पण अगदीच पदरावर होती त्यामुळे मी नेसू शकले नाही आणि एवढ्या भरल्या घरामध्ये अशी फाटकी साडी नेसणं हे पण बरोबर नाही ना, त्यामुळं मी नाही नेसू शकले. पण तरी आता माझ्या मनामध्ये एक प्लॅन आहे. आज मला कळलं आहे ना, तर त्यामुळे मी आता हिरव्या रंगाचा स्वयंपाक करणार आहे." तर तेव्हा ती सांगू लागते, ती पालकीचे थालीपीठ बनवणार आहे आणि आता कुसुम म्हणते, "धन्य आहे बाई तुम्ही, इतकं वर्ष झाले सोबत राहतात, एका रूममध्ये राहतात, पण मनातली गोष्ट सांगू शकत नाही." तर तेव्हा ती म्हणते, "कदाचित यालाच तर प्रेम म्हणत असेल ना?" तर कुसुम म्हणते, "मला काय माहीत नाही बाई, कारण मी कधी प्रेमात नाही पडले." त्यावर आता कुसुम तिला चिडवते, "हो, आता तू स्वयंपाकघरात उडी मार. हिरव्या रंगाच्या मिरच्या, कोथिंबीर, कैरी, भाज्या सगळं तुझी वाट बघत असतील." आणि असं म्हणून आता लाजूनच सायली फोन ठेवते. त्यानंतर सायली पालकाचे पराठे तयार करते आणि घरातल्या सगळ्यांना वाढते. त्यानंतर मात्र आता पूर्ण आजी म्हणतात, "खूप छान झाले आहे बरं का." आणि इकडे अश्विन तर खूपच खुश असतो, की "मला तर फार आवडतात." त्यानंतर मात्र आता मधुभाऊ पण तिचं कौतुक करू लागतात आणि मध्येच अस्मिता म्हणते, "मला काही आवडत नाही, पण द्या आता 2 खाते." इकडे मात्र "तू पण खा ना गं," असं सायली म्हणू लागते. तर तेव्हा मात्र दुसरीकडे अर्जुन आणि चैतन्य खूपच टेन्शनमध्ये असतात, की सायली असं का वागले असेल? अर्जुन म्हणतो, "माझ्या फिलिंग्सची यांना जरा पण किंमत नाही का?" तर आता इकडे पूर्ण आजीला सांगून सायली येते, की "मी यांना जेवायला बोलवून आणते." तेवढ्यात मात्र ती जाते आणि सांगते, "चला ना, सगळेजण तुमची वाट बघत आहे." आणि आता पुन्हा अर्जुनचं लक्ष सायलीकडे जातं आणि तो तिच्या साडीकडे बघून रागातच म्हणतो, "मला भूक नाहीये, मला नाही यायचं." तर तेव्हा आता चैतन्य म्हणतो, "अरे चल, थोडंसं खाऊन घेऊ." तर तेव्हा तो ओरडून म्हणतो, "तुला सांगितलं ना एकदा, तुला भूक लागली असेल तर जा, तू जाऊन खा, मला नाही खायचं." असं म्हणून आता तो चैतन्यावरही ओरडतो. शेवटी चैतन्याचा नाईलाज होतो आणि तो मात्र तिथून निघून जातो. त्याच पाठोपाठ आता सायलीसुद्धा
निघून जाते, कारण आता तिच्या लक्षात आलेलं असतं अर्जुन खूपच चिडलेला आहे. इकडे मात्र ते दोघं रूमच्या बाहेर पडल्यावर आता लगेचच अर्जुनही पुढे जातो आणि रूमचा दरवाजा ते बाहेर उभे असतानाच त्यांच्या तोंडावरच बंद करतो. आणि हे बघून आता सायलीला फार वाईट वाटतं. परंतु आता सायलीशी काय बोलणार इतक्यात सायलीही तिथून निघून जाते. त्यानंतर चैतन्य मनाशी म्हणतो, प्रेम हे दोघं करता आहे आणि शिक्षा मात्र मला भेटते आहे. माझ्यावर का चिडचिड करता सगळेजण, तेच काय कळत नाही. आणि असं म्हणून मात्र तोही तिच्या पाठोपाठ खाली उतरून जातो. दुसरीकडे मात्र आता नागराज म्हणू लागतो, दादा अरे तू वहिनीची अवस्था तरी बघ. मला माहिती आहे तू तिच्या भल्यासाठी करतो आहे, पण तिला खूप त्रास होतो आहे रे. तर तेव्हा पुन्हा रविराज इग्नोर करत असतो आणि थोडंसं तरी आठवण्याचा प्रयत्न करणं ते खूप महत्त्वाचं आहे, असं तो सांगत असतो. परंतु प्रतिमा म्हणते, मला खरंच आठवत नाहीये आता. आणि त्यामुळे आता लगेचच त्या गोष्टीचा फायदा प्रिया घेते आणि म्हणते, बाबा मला बाकीच्या गोष्टींपेक्षा माझ्या आईचा जीव महत्त्वाचा आहे. हे सगळं बंद करा तुम्ही. आता तिला काही प्रश्न विचारू नका, तिला त्रास होतो आहे. आणि त्यामुळे आता रविराजही काहीच करू शकत नाही, कारण त्याने कितीही प्रयत्न केले तर मात्र आता काहीच उपयोग होत नाही. इकडे मात्र स्केच आर्टिस्ट सुद्धा निघून जातो. दुसरीकडे आता सायलीला फार वाईट वाटत असतं आणि इकडे अर्जुनला खाली जेवायला आला नाही, म्हणून आता सगळेच जण त्याची वाट बघत असतात. दुसरीकडे सगळेजण जेवत असतात तेवढ्यात अर्जुन खाली येतो आणि त्याला बघताच आता सायली खूप खुश होते आणि ती म्हणू लागते, मला वाटलंच तुम्हाला लागली ना भूक, मी आत्ता आणते थालीपीठ काढून. तर तेव्हा तो म्हणतो, मी कधी म्हटलं असं मला भूक लागली, मला ऑफिसला जायचं आहे, मी चाललो आहे. तर तो चैतन्याकडे बघतो आणि चैतन्याला म्हणतो, तू खात बस, मला उशीर होतोय, मी निघतो आहे. तेव्हा ती म्हणते, अहो डबा तरी घेऊन जा. तरी तो म्हणतो, मला खायचं नाही, एकदा सांगितलं ना. आणि असं म्हणून तो रागातच तिथून बाहेर पडतो. इकडे मात्र चैतन्य सुद्धा आता त्याच्या मागे उठून निघतो की मी पण येतो आहे. आणि आता सायलीला म्हणतो, वहिनी थालीपीठ छान झाले होते, असं म्हणून तो तिथून त्याच्या मागे निघून जातो. दुसरीकडे मात्र आता सायली ही खूपच नाराज होते, कारण अर्जुननी तिने बनवलेलं थालीपीठकडे साधं बघितलेलं पण नसतं. इकडे पूर्ण आजी मात्र तिला म्हणू लागते की बिचाऱ्या दोन्ही नवरा बायकोंच्या घशामध्ये काय पालखीचं थालीपीठ गेलं नाही, एक उपाशी तर दुसरं पण उपाशी, असं म्हणून आता सायलीला त्या चिडवू लागतात. दुसरीकडे मात्र कारमध्ये बसून आता अर्जुन खूपच चिडचिड करू लागतो. कोणी यांना गाड्या चालवायला शिकवलं नाही का? आणि खूप चिडचिड करतो, हॉर्न वगैरे वाजवू लागतो. इकडे मात्र आता चैतन्यही वैतागतो. तो म्हणतो, आता सायली वहिनीचा राग काय तू सगळ्यांवर काढणार आहे का? तर तेव्हा अर्जुन म्हणतो, तुला काय आहे? तुला नाही समजणार. आणि त्याच्याशी सुद्धा तो वाद घालू लागतो. त्यानंतर आता चैतन्य त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो. अरे असेल काहीतरी अडचण, जाऊ दे. परंतु तो सांगतो की नाही. आणि इतक्यात चैतन्य म्हणतो, आता तू खाल्लं नाही म्हटल्यावर त्यांनी पण खाल्लं नसेल ना. आणि हे ऐकल्यावर मात्र पुन्हा अर्जुनच्या चेहऱ्यावर हसू येतं. हो ना, मी जेवलो नाही म्हणजे त्यांनी पण जेवले नसेल. आता तर आपल्याला खायलाच हवं. तर तो म्हणतो, हो ना, मग इथं साईडला गाडी घे, मी सँडविच खातो. तर तो म्हणतो, नाही नाही, तू खा सँडविच, मी तर घरी जाऊन पालकचे थालीपीठच खाणार. तर तेव्हा चैतन्य हात जोडतो. तो म्हणतो, हो रे बाबा, घे साईडला, मी तरी खातो. असं म्हणून तो आता त्याला सांगू लागतो. पुढील भागात आपण बघणार आहोत की आता पूर्ण आजी म्हणते, कोणाच्या तरी पोटामध्ये पालकचे थालीपीठ गेलेच नाही बाबा. इकडे मात्र अर्जुन सायलीसाठी पुन्हा घरी आलेला असतो आणि आता सायली ही त्याच्यावर नाराज असते. त्यामुळे आता अर्जुन तिला प्रेमाने डायनिंग टेबलवर नेतो आणि एकमेकांना ते प्रेमाने घास भरवतात. येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत की आता सायली आणि अर्जुनच्या वाढदिवसाच्या दिवशी मात्र ते दोघंही एकमेकांना आपल्या मनातलं सांगणार आहे. परंतु त्याच दिवशी त्यांच्या वाढदिवसाची पार्टी ही सुभेदारांच्या घरी असते. त्यानंतर ते दोघेजण कॅफेमधनं जेव्हा परत येत असतात, तेव्हा मात्र आता प्रियानी पुन्हा त्यांचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर हे कल्पनाला दिलेले असतात आणि आता कल्पनाच्या हाती त्यांचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर लागलेले असतात. जेव्हा ते घरी येतात तेव्हा कल्पना प्रचंड चिडते आणि तुमचं दोघांचं प्रेम आहे ना, तर तेव्हा तो होकार देतो आणि कल्पना आता सनकन अर्जुनच्या कानाखाली वाजवते. तेव्हा सायलीमध्ये पडते. तेव्हा ती म्हणते, बाहेरच्यांनी माझ्याशी बोलायचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही, ती लोक माझी कधीच नव्हती. आणि आता अर्जुनही कल्पनाला समजवण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचा काही उपयोग होत नाही, कारण कल्पनाने आता सगळ्या घरातल्यांसमोर त्यांचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर समोर आणलेले असतात आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर हे खरे आहे हे सगळ्यांच्या लक्षात येतं आणि इतके दिवस सायली अर्जुन आपल्याला फसवत होते हेही लक्षात येतं.
सायली अर्जुनच्या वाढदिवसाच्या दिवशीच मात्र त्यांनी दोघांना एकमेकांना मनातलं सांगितलेलं असतं आणि खरं तर ते आता खऱ्या अर्थाने एकमेकांचे नवरा-बायको झालेले असतात आणि मात्र त्या आनंदात घरी येतात. तेवढ्यातच मात्र प्रियाने त्यांच्यासाठी अगदी मोठ्या घरामध्ये बॉम्बच टाकलेला असतो. त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर आता सगळ्यांना दाखवून मात्र अख्ख्या सुभेदार फॅमिलीला तिने खूपच मोठं दुःख दिलेलं असतं. तुम्हाला काय वाटतं आहे? हा प्रोमो बघून तुमची काय कमेंट आहे हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.